नमस्कार मंडळी, मी आज करत होते वांग्याची भाजी. यासाठी वांगे स्वच्छ धुवून असे काप करून घेतले आहेत. या भाजीसाठी एक मोठा कांदा, टोमॅटो, लसूण ठेचून घेतला आहे. तसेच कढीपत्ता आणि मी बारीक चिरून हिरवी कोथिंबीरही घेतली आहे. पातेल्यामध्ये तेल गरम करून यामध्ये जिरे, लसूण परतून घेतले आहे. यामध्ये आता कांदा तसेच टोमॅटो परतून यामध्ये धनेपूड, हळद, गरम मसाला हे सर्व मसाले घालून परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपलं घरचं लाल तिखटही टाकायचे. हे सर्व मसाले एक जीव करून परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मसाले छान असे परतले गेले की यामध्ये आता आपल्याला वांग्याचे चिरलेले काप टाकून एक जीव करून परतून घ्यायचे आहे. हे वांग्याचे काप छान या मसाल्याबरोबर परतले गेले पाहिजेत. आता यामध्ये आपण आपलं मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकल्यानंतर ही आपल्याला छान असं परतून घेऊन यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. परत झाकण काढून यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून भाजी एकजीव करून घ्यायची आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे असेल तेवढे आपण पाणी घालायचं आहे. आता या भाजीवर झाकण ठेवून याला उकळी काढून घ्यायची आहे. आता आपली भाजी रस्सा भाजी तयार आहे. यावर आता आपण कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली वांग्याची रस्सा भाजी तयार आहे. अशी भाजी करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.